नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची पोटभरची सखी. चला आज होळी स्पेशल रेसिपी बनवूया. कांजीवडा. कांजीवड्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, काळी मोहरी, पिवळी मोहरी, जिरं, काळी मिरे, मीठ, साधं मीठ, लाल तिखट, हिंग, कोळसा, मोहरीचं तेल. चला तर आता आपण कांजीवडा बनवूया. पिवळी मोहरी घ्या, काळी मोहरी, जिरं, काळी मिरी, हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. त्याची छान अशी बारीकशी पूड करायची आहे. त्या पूडमध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. एक चिनी मातीचा मटका घेतला आहे मी. त्यात 1 लिटर पाणी घालणार आहोत आपण. त्या पाण्यामध्ये ती केलेली पूड टाकायची. ती छान मिक्स करून घ्यायची पाण्यात. त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं काळं मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. एक वाटी घ्यायची, ती वाटी त्यात ठेवायची. त्या वाटीवर गरम कोळसा ठेवायचा. त्या गरम कोळस्यात थोडंसं हिंग टाकायचं, मोहरीचं तेल टाकायचं थोडं, आणि ह्या कांजीला स्मोक द्यायचा. 5 मिनटं झाकून ठेवायचं. आपल्या कांजीला चांगला स्मोकी फ्लेवर येतो. आणि ही कांजी फर्मंट होण्यासाठी 2 दिवस ठेवायची. कोळशाची वाटी काढून घ्यायची. सगळं व्यवस्थित परत मिक्स करायचं. 2 दिवस तसंच राहू द्यायचं. वड्यासाठी लागणारं साहित्य पाहू आता. 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, डाळ 2 वेळेस धुवून घ्यायची. डाळ 5-6 तास पाण्यात भिजत घालायची. भिजलेली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. त्यातलं पाणी काढून टाकायचं. डाळ आपण आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया. छान अशी पेस्ट करून घ्यायची तिची. एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण. त्यामध्ये मीठ घालायचं. मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. पीठ हलकं होईस्तोपर्यंत फेटून घ्यायचं. याने आपले वडे हलके होतात. सोडा टाकायची गरज पडत नाही. पिठाचा एक गोळा पाण्यात टाकून पाहायचा. तो पाण्यात तरंगतो म्हणजे आपलं पीठ तयार झालं. एक कढई घेऊन त्यात तेल टाकायचं. तेल छान गरम झालं की त्यात लिंबा एवढे पिठाचे गोळे टाकायचे. वडे आपले सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे. पहा आपले वडे किती छान दिसत आहे. सोनेरी रंग छान आलाय वड्यांना. ते वडे आता टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे. हे वडे आता आपण आपल्या कांजीमध्ये टाकणार आहोत. कांजीमध्ये वडे छान अर्धा तास मुरू द्यायचे.
छान ढवळून घ्यायचं ते आणि हे थंडगार कांजी वडे सर्व करायचे. खूप छान लागतं हे कांजी वडे खायला. तुम्ही पण एकदा करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या कसे झालेत कांजी वडे.